नमस्कार, माझं नाव प्रियंका विनोद गाडे आहे. वंचित बहुजन आघाडीची मी अधिकृत उमेदवार असून प्रभाग क्रमांक 7 ब मधून मी उमेदवार आहे. आणि येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे काल रात्रीपासून आम्हाला असं समजलेलं आहे की हा जाहीरनामा आम्ही पाहत आहोत. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपण जो जाहीरनामा पाहतोय, त्या जाहीरनाम्याच्या मागे इथे जे पदाधिकारी आहेत, जे उभे आहेत निवडणूक उमेदवारीसाठी, तर त्याच्यामध्ये एक विद्या मंगल गायकवाड यांनी याच्यामध्ये उमेदवारी आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे ह्या जाहीरनाम्यामध्ये की जो आपण टॅक्सेस पे करतोय, तर त्याच्यासाठी आम्ही टॅक्स थांबवलेला आहे किंवा आम्ही टॅक्स नागरिकांकडून वसूल करून घेणार नाही. पण मागील ज्या माजी नगरसेविका आहेत त्यांनीच अशी सही करून दिली होती, मागच्या जे आपण म्हणू की आदेशपत्र परिपत्रक नगरपालिकेचे, नगर अध्यक्षांचे किंवा नगरसेवकांचे, त्याच्यामध्ये असं मेन्शन होतं की नागरिकांकडून सक्तीचे टॅक्स वसूल करा. मग आता हेच यांच्या जाहीरनाम्यात लिहून देतात की आम्ही टॅक्स वसूल करून देणार नाही. मग तुम्ही दुपदेने भूमिका बजावताय का? म्हणजे निवडणूक आली की असं आश्वासन द्यायचे नागरिकांना की आम्ही टॅक्स बजावणार नाहीत किंवा सक्तीचे टॅक्स वसूल करणार नाही, आणि पुन्हा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा सत्तेत बसल्यानंतर सक्तीचे टॅक्स वसूल करा असं अधिकाऱ्यांना जाहीर निर्देश द्यायचे. हे कितपत शक्य आहे, कितपत योग्य आहे? म्हणजे हे चुनावी जुमले म्हणता येईल आपल्याला. तर हे आम्ही पर्दाफाश करत आहोत या माध्यमातून त्यांचा. एक उमेदवार म्हणून मालमत्ता कराबाबत आपलं व्यक्तिगत मत आहे आणि तो मालमत्ता कर घ्यावा किंवा नाही याबाबत आपलं मालमत्ता कर तर घेतलाच पाहिजे, कारण पालिकेला जिथे आपण राहतो, जिथे आपली सेवा पुरवली जाते, स्वच्छता असेल, स्ट्रीट लाईट्स असेल, आपल्यासाठी ज्या ज्या शक्य त्या सेवा पुरवल्या जातात, रस्ते असतील, गटारे असतील, सफाई असेल, यासाठी टॅक्स वसूल केलाच पाहिजे. या बाबतीत आम्ही नाही म्हणणार की टॅक्स वसूल करू नका, परंतु तो टॅक्स लिमिटेड पिरियड मध्ये पर्यंत वसूल केला पाहिजे किंवा कमीत कमी. म्हणजे मागे जे काही होतं की काही वर्षांपूर्वी टॅक्सेस काहीतरी 70-80 रुपये किंवा मग 100-200 रुपये, हवं तर 500 रुपयापर्यंत. आणि हे सक्तीचे टॅक्स, वडीव टॅक्स आणि प्लस काय म्हणतात त्याला, व्याजासहित टॅक्स, म्हणजे भरपूरच झालं. तर ह्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. आपण बघितलं तर काल अशा प्रकारचं उमेदवारांनी आधी केला होता. नाशिक मधली घटना होती, अशा उमेदवारांचं निलंबन झालं होतं. तुमची काय मागणी? नाही, आम्हीही काल हे पुरावे पाहिलेले आहेत. तर अमर अरुण पाटील यांनी काल रात्री रोडपाली प्रभाग क्रमांक 7 मध्ये 1000 डस्टबिन वाटप केलेले आहेत. म्हणजे हे कायद्याचा भंग करत आहेत की नाही? निवडणूक आयोगाकडे आता सकाळी आम्ही पत्र दिलं निर्णायक अधिकाऱ्यांकडे, तर ह्याच्यामध्ये कायद्याचा त्यांनी भंग केलाय, आचारसंहितेचा भंग केलेला आहे. आणि अशा उमेदवारांवरती कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांच्यावरती शासनातर्फे कायदेशीर कारवाई होऊन त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द व्हावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. उमेदवारांनी जनतेला फिरवून दाखवणं, आमिष दाखवणं, त्यांना काही वाटत नाही. हे निवडणूक आचारसंहितेचा भंग करतो. त्यातूनच आपल्याकडे असे काही पुरावे आहेत का जेणेकरून निवडणूक आयोगाला आपण पाठवू? पुरावे तर हे आम्ही सादर केले आहेत. हे डस्टबिन बॅग जे 1000 त्यांनी रात्री वाटप केले, त्याचे प्रत्येक सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी पाहावे. बाकी फोटोज तर आम्ही माहिती दिली आहे, लेखी पत्रही तसे तक्रार अर्ज आम्ही दिलेला आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं पदाचंही मेन्शन केलं, तर ते पण आपण पाहू शकता की ह्याच्यामध्ये त्याच्या पदाचं मेन्शन आहे. रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पाहून घ्या. आणि सध्या असं आहे की जे जे पक्ष कार्यालय आहे, म्हणजे बीजेपीचे असतील, काँग्रेसचे असतील, त्या ठिकाणी सर्रास पैसे वाटप सुरू आहेत. तर ह्या ठिकाणी निर्णायक अधिकारी किंवा निवडणूक अधिकारी काय लक्ष देत आहेत याचेही आम्ही त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत आहोत किंवा त्यांचाही पाठपुरावा करणार आहोत. आणि ही घटना लवकरात लवकर आम्ही कोर्टाच्या माध्यमात न्यायालयाकडेही धाव घेणार आहोत. आणि हे पुरावे तर आम्ही दाखवलेच आहेत ना सध्या. सध्या तर आमच्याकडे पुरावे आहेत, पण आम्ही जसं निवडणूक आयोगाकडे गेलतो आज पत्र घेऊन, त्याही आम्हाला रिसिव्ह पण दिलेली नाहीये. म्हणजे तुम्ही बघू शकता, शासन पण एक सत्ताधाऱ्यांच्या हातात बांधलेलं आहे. तुम्ही विचार करू शकता की आज आम्ही पत्र तुम्हाला देतो आणि सरस पैसे पूर्ण वाटप चालू आहेत, मग तुमचं त्याच्यावर लक्ष का ना? आपण एक उमेदवार म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला काय आव्हान? आम्ही एक उमेदवार म्हणून जनतेला फक्त इतकंच आवाहन करू शकतो की ह्या भूलथापांना आणि पैशांना बळी न पडता आपण योग्य तो उमेदवार निवडा, जेणेकरून आपण योग्य तो व्यक्ती निवडणार, आपल्याला योग्य सुविधा मिळतील
आणि आपल्या बाबतीत जे काही चांगल्या सुविधा आपल्याला प्रोव्हाइड झाल्या पाहिजे, जसं आपल्या मुलांचं शिक्षण आहे, आरोग्य आहे, महिलांना घर बसल्या रोजगार मिळणं आहे, तरुणांना नोकरी मिळणं आहे, हे आम्हाला चांगल्या पद्धतीने आपल्याला आपली सेवा, एक नगरसेवकाचं जे कर्तव्य असतं की नगरसेवक हा जनतेच्या सेवा करण्यासाठी बसलेला असतो. पण आपण जे आतापर्यंत पाहतो की नगरसेवक हे मालक होऊन बसतात निवडणूक झाल्यानंतर. तर ते न होता आम्ही सेवक म्हणून उभे आहोत आणि इथून पुढेही 5 वर्षानंतर जनतेचे सेवक म्हणून राहू, बस एवढी विनंती करतो की भूलथापांना बळी न पडता योग्य तो निर्णय घ्या आणि 15 तारखेला तुमचा योग्य तो परिणाम दर्शवा. अर्थातच आपण आता पाहतोय की गेल्या 2 दिवसापासून जे वासुदेव म्हणजे आपलं धर्मस्थान आपण म्हणतो, सकाळी सकाळी खूप छान ओवाळी ओवाळी चालू असतात, त्यांचे गाणे छान चालू असतात देवाचे धार्मिक वगैरे. पण त्या ठिकाणी पण काँग्रेसवाल्यांनी वासुदेवाला पण सोडलेलं नाही. तिकडेही त्यांनी त्यांचा प्रचार करायला लावलाय, त्यांच्या हातात पॅम्पलेट देऊन काँग्रेसचा प्रचार सुरू आहे. मग ह्या ठिकाणी आपण असं म्हणू की नागरिकांचा किती विश्वासघात करतायत, हे खोटे आश्वासनं देऊन म्हणजे हे देवाला सुद्धा सोडत नाहीत. आतापर्यंत तर आपण पाहतो की राजकारण इतकं घाणेरड्या पद्धतीने करतायत, जातीपातीचं धर्माचं वगैरे. तर हे आपल्या डोळ्यासमोर आता निदर्शनात येत आहे की हे वासुदेवाला सुद्धा सोडत नाहीत, त्यांच्याकडून सुद्धा प्रचार करून घेत आहेत. म्हणजे हे राजकारण कुठे चाललं आहे. वास्तूचे प्रचार करताना आपल्याकडे काही एवढेच प्राप्त झाले. हो, एव्हिडन्स म्हणजे न्यूजपेपरला त्याचे फुटेजही आलेले आहेत. हे बघा, हे त्याचे फुटेज आहे जे न्यूजपेपरला आलेले आहे. प्रभाग 7 मध्ये, प्रभाग 7. फक्त प्रभाग 7 मध्ये ही घटना चालू आहे. अशा प्रकारच्या प्रचाराच्या अनुषंगाने जनतेने विकासाला प्राधान्य द्यावं किंवा कसं काय या अनुषंगाने जनतेला काय आवडतं? कारण जे उमेदवार उभे आहेत हल्ली, नक्की त्यांना माहित नाही नगरसेवकाची निवडणूक म्हणजे काय. जी जनतेची सेवा करायची असतात, पण त्यांचा प्रचार वेगळ्या ठिकाणी चाललेला आहे. धार्मिक स्थळावर कशी भांडणं होतील, वादावाद कशी होतील, हे चालू आहेत. आणि निवडणूक मध्ये प्रचारासाठी अशा गोष्टी उतरवत असतील तर तुम्ही बघू शकताय याही नक्की काम केले का नाही केले याच्यावर लोकांनी विश्वास ठेवा आता. कारण यांना डस्टबिन वाटप, पैसे वाटप हे कारण वाटप करायला का लागतं? कारण नाही कामं नाही केली त्याच्यामुळं आज यांची ही वेळ आलेली आहे. ही खरोखर कामं केली असती तर आज ही वेळ आली नसती त्यांची. संभव असलेल्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी असेल, मनसेची या ठिकाणी पत्रकार परिषद पाहायला मिळते. एकूणच जनतेला काय सूचित कराल आणि या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाला काय आपण लढा द्याल? सर्वात प्रथम हा जो मुद्दा आहे, आज माजी नगरसेवक जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आहेत ते स्वतः लिहून देत आहेत की पनवेलचे आम्ही टॅक्स कमी करू. मागील 8 वर्षामध्ये त्यांनी काय कामं केले याचा आराखडा देण्यात यावं. काँग्रेस पक्षाचे नवीन उमेदवार असते ना तर आपण त्या विषयावर चर्चाही केली नसती. परंतु माजी नगरसेवक जर असे पत्र लिहून देणार असतील, मॅनिफेस्टो त्यांच्या पक्षाचे, तर हा पूर्णपणे खोटा मॅनिफेस्टो आहे. तर या सर्वांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि महानगरपालिकेवरही जर ते भ्रष्टाचारी महानगरपालिका आहे, मग आपण त्याची निवडणूकच का लढतोय, हा एक मुद्दा आपल्यासमोर उपस्थित आहे. तसेच हा दुसरा जो मुद्दा आहे, आज अमर पाटील जे आहेत, जे बीजेपीचे उमेदवार आहेत, त्यांनी जो प्रश्न उमटलेला आहे, त्यांनी आज काल रोडपाली येथे त्यांच्या नावानी माजी सभापती या पदानी त्यांनी त्यांचे डस्टबिनचे बॅग जे बॉक्स आहेत ते वाटलेले आहेत. आणि हे निवडणूक आयोगाचा पूर्णपणे भंग आहे, आचारसंहितेचा भंग आहे. कारण की आचारसंहितेमध्ये कुठल्याही पदाचा आपण वापर करू शकत नाही, तरी सुद्धा हे देखील चालू आहे. याचा अर्थ एकच, ही गुंडशाही आहे, हा भ्रष्टाचार आहे. आणि हा जे धमकीचे वातावरण आहे आणि लोकांना जे आमिष दिलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर निवडणूक आयोग आज म्हणते की 9 लाखाची तुमची बजेट आहे पनवेल महानगरपालिकेत, मग एक डब्बा जर 2,000ला मिळतोय तर रात्री 1,000 डब्बे वाटप केले. 1,000 डब्बे इंटू 2 म्हणजे कमीत कमी 20 लाख रुपयांचे काल बीजेपीच्या मार्फत कळंबोली रोडपालीमध्ये जे डब्याचं वाटप झालेलं आहे, हा कितपत योग्य हे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही निवडणुकीसाठी तयार नाही. ही अशी निवडणूक होणार असेल, जर ही गुंडशाहीची निवडणूक होणार असेल, तर ह्या निवडणुकीसाठी आम्ही तयार नाही. तर निवडणूक आयोगाने दखल घेतल्यास पुढील आपली भूमिका निवडणूक आयोग तर या विषयासंदर्भात निवडणूक आयोगासंदर्भात आम्ही कोर्टात जाऊ, कारण की याच्याशिवाय पर्याय नाही. जर आम्हाला न्याय व्यवस्थेकडे आम्ही दाद मागून सुद्धा आज या दोन्ही उमेदवारांनी त्यांना पत्रव्यवहार दिलेला असताना त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई आम्ही करू किंवा काय आश्वासन सुद्धा नाही. याचाच अर्थ जी व्यवस्था आहे ही पूर्णपणे विकत घेतलेली आहे आणि या व्यवस्थेवर आम्हाला आता विश्वास राहिलेला नाही. जर ही व्यवस्था कारवाई करत नाही तर आम्हाला या व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. आणि निवडणूक ही जर अशा पैसे दाखवून आमिष दाखवून होणार असेल तर ही निवडणूक घेण्याची गरज नाही.
पनवेलमध्ये जी घटना घडली आहे तिथे बिनविरोध निवडणूक आलेली आहे आणि याचा अर्थ हे असेच डबे वगैरे विकून लोकांना बिनविरोध निवडून येत आहेत. जनतेला आपण काय आव्हान करू? माझी कृपया करून सर्वांना एकच विनंती आहे, आज जे आपल्या कळंबोली शहरामध्ये जे काम करत आहेत, माजी नगरसेवक असू द्या किंवा इतर पक्षाचे असू द्या, हे फक्त एक आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतात, ज्याचे आपण पुरावे स्वतः पाहिलेले आहेत. तर अशा पुराव्यांच्या बळी न जाता आपण या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी मत दिले पाहिजेत, कारण की हे मतदारांच्या हातात आहे. एक लक्षात घ्या, आज तुमच्या मताची किंमत 2,000, 5,000, 10,000 लावतात, ह्याचाच अर्थ कळंबोलीमध्ये भरपूर पैसे आहे आणि कळंबोली ही सोन्याची चिडिया जे आपण म्हणतो ना, तसंच आहे आणि जे अंडे घेण्यासाठीचा हा प्रयत्न चालवला आहे. जर आपल्याला कळंबोली हे शहर जर स्वच्छ, रस्ते मुक्त, गुंडागरी मुक्त, भ्रष्टाचार मुक्त जर हवा असेल तर आपल्याला नवीन चेहऱ्यांना एक संधी देणे खूप गरजेचं आहे. तर माझं एवढं आपल्या कळंबोलीच्या प्रभाग क्रमांक 7 ब मधील आपल्या सर्व सुज्ञ नागरिकांना एकच नम्र विनंती आहे की आपण येत्या 15 तारखेला योग्य ते उमेदवार निवडा, जेणेकरून कळंबोलीचा विकास कुठेही थांबणार नाही. आमची फक्त इतकंच म्हणू की आमचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर आणि रेल्वे इंजिन. तर आपण योग्य त्या प्रकारे आम्हाला सहकार्य करा. आमचा प्रामुख्याने मुद्दा हाच आहे, करा बाबतीत तर आम्ही भांडणं करतोय, त्याच्यावरती आंदोलन मोर्चेही घेणार आहोत. पण प्रामुख्याचा मुद्दा आमचा मुलांचं फ्री मध्ये एज्युकेशन झालं पाहिजे, ह्याच्याकडे आमचं खूप लक्ष आहे. आरटी अंतर्गत फ्री एज्युकेशन, महिलांना घर बसल्या रोजगार, दोन आपण जे टॅक्स भरतोय ते टॅक्स कमीत कमी झाले पाहिजेत. काय बोललात? नाही, तो तर आम्ही घेतच आहोत. 80% तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, ह्या मुद्द्यावर तर आम्ही ठाम. ऑलरेडी माझी कामगार संघटना आहे, तर हे सगळे कामगारांचे विषय आम्ही वारंवार तर घेतच असतो. तर अजून जर तुम्ही मला बळ दिलं तर अजून बळकटपणाने आम्ही हे काम करू शकू. आता आज आम्ही पत्र देण्याचं तर काम केलं आहे, पण निवडणूक आयोगाचा किंवा निर्णायक अधिकाऱ्यांचा काही खास आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणजे त्यांनी आम्हाला रिसीव्ह सुद्धा दिली नाही. तर ह्याच्यातून आपल्याला समजतं की किती म्हणजे बंद डोळ्यांचं, आपण जे म्हणतो की न्यायालयाचे डोळे बंद असतात, तशा पद्धतीने हा कारभार सुरू आहे. त्याच्याऐवजी मग कशी ह्या लोकांमध्ये एवढी हिंमत होईल की आपला प्रचार प्रसार करावा, पैसे वाटप करावे, ही हिंमत वरूनच तर त्यांना भेटली जाते. आता मी आधीच बोलली की आम्ही न्यायालयाचे दार ठोकणार आहोत. जर इथे आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टामध्ये हा विषय घेऊन जाणार आहोत.